झी 24 तास एक पाऊल पुढे। अत्यंत महत्त्वाची ही बातमी होती। आता आपण पश्चिम महाराष्ट्राकडे वळणार आहोत। कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन मध्ये कर्नाटक सरकारचे प्रतिनिधी आणि उद्योजकांच्या सुरू असलेल्या बैठकीत शिवसैनिकांनी गोंधळ घातला आणि बैठक उधळून लावली। यावेळी कर्नाटक सरकारचे प्रतिनिधी असणाऱ्या सचिवाला शर्टाला धरून हॉलबाहेर काढण्यात आले। महाराष्ट्र सरकार जिल्ह्यातील उद्योजकांना कोणत्याही सोयीसुविधा पुरवत नाही असा आरोप करत कर्नाटकात उद्योग स्थलांतरित करण्याची भूमिका उद्योजकांनी घेतली होती। पण कर्नाटकात उद्योग नेण्यास शिवसैनिकांनी विरोध करत हॉलमध्ये घुसून गोंधळ घातला आणि उद्योजकांविरोधात घोषणाबाजीही केली। कर्नाटकामधील तिथला सचिव इथं आणून आम्हाला तिथे काय सुविधा देणार, कर्नाटकमध्ये किती जागा देणार, कशी वीज देणार आम्हाला, यासाठी या कोल्हापुरात इथल्या काही उद्योजकांनी मीटिंग घेतली होती। ती मीटिंग आम्ही शिवसेनेने उधळून लावली आणि त्या आधी दुर्दैव असा आहे, ज्या कोल्हापुरात ही मंडळी येताना हात हलवत आली ती उद्योजक आज कोट्याधी झाली, त्यांच्या स्किलो झाल्या असतील, परंतु ह्या महाराष्ट्रात त्यांनी पाणी वापरलं, जमीन वापरली, इथले कामगार वापरले, हे सगळं विसरून कर्नाटकात महाराष्ट्रात आम्हाला कुठल्या सुविधा मिळत नाहीत म्हणून निघून जाण्याचा विचार करत आहेत। आणि त्या कर्नाटकी घाण ज्या मराठी माणसावर अन्याय आतापर्यंत गेल्या एवढ्या वर्ष मीठ सोडण्याचा कार्यक्रम ह्या उद्योजकांनी केला आहे। आणि ह्याच्यापुढे आम्ही उद्योगांना सांगितलंय, पुन्हा एकदा अशी चूक तुम्ही केलीत तर आम्ही शिवसेनेची तुमची गाठ आहे। आज सुविधा मिळत नाही हे महाराष्ट्र शासनाचं अपयश आहे। महाराष्ट्र शासनानं जर तुम्हाला यांना सुविधा दिल्या असत्या इथले उद्योजक बाहेर गेले नसते। ह्या महाराष्ट्र शासनाने लक्ष ताबडतोब द्यावं आणि उद्योजक बरोबर इथले कर्मचारी, इथल्या कामगारांचा सुद्धा विचार करावा असा आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।